ऑटो तर मिळते म्हणतात, मे बी काही आसनगाव चालली आहे समोरून. काय हे वाटतं अजून इथून आसनगाव प्लॅटफॉर्म नंबर 6ला. पहिलं ना मी आसनगाव ट्रेननेच जायची. पहिले टिटवाळापासून आहे ना म्हणजे CSTपर्यंत आसनगाव ट्रेननेच जायची. आता माहीत नाही, आता तर इथूनच ट्रॅव्हलिंग करावं लागणार आहे आपल्याला. ओके, पहिलं ना मी आसनगाव ट्रेनने विचारलं, प्लॅटफॉर्म नंबर 3ला आहे आसनगाव 751 आणि म्हणून मग मला लेट त्यामुळे थोडंसं आज लेट पण झाला आणि पाऊस पण पडतोय. हॅलो एव्हरीवन, आणि आज मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत माझा पहिला ऑफिसला जायचा एक्सपिरियन्स माझ्या घरापासून. तर मी आता लिफ्टमध्ये आहे. ओम वगैरे झोपलेला होता. आता मी जाते लगेचच आणि तुम्हाला दाखवते की इथून माझं कसं ट्रॅव्हलिंग होतं. ओके, इथून मी निघालेली आहे. तर पावसाचे थेंब तर लागतात. ऑटो तर मिळते म्हणतात, मे बी असं काही माहिती नाही. तिकडनं मिळते म्हणतात ऑटो. आज ऑटोनेच निघून जाते आणि जेणेकरून मला लगेचच सापडेल. आजच्या दिवस ऑटोने जाते. आज ऑटोने जाते मी. आजच्या दिवस फक्त ऑटोने जाते, नंतर मग उद्या. ओके, आज ऑटोने जाऊया. सकाळी इकडे ना असं चालू आहे योगा अँड ऑल गार्डनमध्ये. तसं आपल्याला माहीत नसतं ना की असा प्रॉब्लेम होतो सकाळी. आता इथे घाटकोपर स्टेशनला मी आलेली होते. आता बघू, ऑटोने मी पहिल्यांदा आली. त्याच्यानंतर आता 3 वाजताची ट्रेन होते, त्याच्यावरती आता होते स्टेशन मी दाखवलं. कारण फर्स्ट टाईमच मी आलो होतो घाटकोपरचं स्टेशन पाहिलं. ओके, ट्रेन आय थिंक हे मेट्रोचं आहे आणि हे जे आहे हे सगळं असं रेल्वे स्टेशन आहे. CST 749 आहे फ्रॉम प्लॅटफॉर्म नंबर 4. ओके, प्लॅटफॉर्म नंबर 4पर्यंत आहे. हे आहे इकडे CST 749. आता 744. 749ने आपण जाऊया. बघूया किती वाजता मी पोहोचते आहे. जामच गोंधळ झाला. मला जायचं डाऊनला, म्हणजे मी अपची ट्रेन पाहायला गेली. मी परत बोरीला विचारलं, प्लॅटफॉर्म नंबर 3ला आहे आसनगाव 751. सो दॅट ट्रेन आहे 3 नंबरच्या प्लॅटफॉर्मला आहे. येस, मी पोहोचले होते ठाणे स्टेशनला. ॲक्च्युली 10 मिनटातच पोहोचले. फास्ट ट्रेन होती त्याच्यामुळे लवकरच पोहोचणं झालं माझं. घाटकोपरचं ठाणे फास्ट ट्रेन होती त्याच्यामुळे लवकरच पोहोचले. आता मला प्रश्न असा पडला की मी आता जाऊन मला ऑफिसची बस नाही मिळणार आहे. अजून 8 टाईम होईल आणि मला ऑफिसची बस नाही मिळणार आहे. तर मला कुठे काय करू, जाऊन बघतो त्या स्टॉपवरती. मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर इट्स ओके. माझं असं चाललं आहे की उद्या मे बी सेम टायमिंगला मी निघेल आणि पायी निघेल. आणि पायी निघाल्यानंतर मी किती वेळापर्यंत इथे पोहोचते ते बघेल.
आज मी ऑटोने आली म्हणून मे बी लवकर आली. आणि उद्या आता थोडा अंदाज घेऊन परत तशी येऊन बघेन मी की उद्या कसं मला टायमिंग मिळतो आहे. आता मी निघाले की 7:30ला घरातून आणि आय एम हिअर ॲट ठाणे ॲट 8:10. ऑफिसला जायला मला किती वेळ लागतो ते मी बघते. ओके. मिळालेली आहे 8:20 आणि बस मला मिळाली आहे अर्ध्या तासाची दिसेल. खूप लवकरच आलं, सगळं लवकरच झालं. त्याच्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना मी रात्री केलं ठीक आहे. पावसामुळे ना बरेच उशीर होऊन गेलेला आहे. जवळजवळ 7:45 झालं आहे आणि म्हणून मग मला लेट होतं आहे. आता पटकन जाते यांच्याबरोबर. ऑफिसचे कलिग्स पण आहेत पण आज भरपूरच लेट झालं आहे. तर ठाणे स्टेशनला मी ॲक्च्युली ते गावदेवी मंदिर आहे ना तिथे आम्हाला ड्रॉप करतात बस आले आणि तिथून मग पुढे 10 मिनिट डिस्टन्समध्ये आम्हाला स्टेशनवरती यावं लागतं असं आहे. आता 7:40 झाले त्यावेळेस आम्हाला स्टेशनला जायला आणखी 5 मिनिटं. ओके. जामच गर्दी आहे पावसामुळे. बापरे. आम्ही कोणती ट्रेन आहे काय माहिती ती ट्रेन पकडतोय. जामच डेंजर. फायनली चढलोय बाबा. गर्दी आहे सर. ट्रेन सेफ पण आहे त्यामुळे थोडंसं आज लेट पण झाला आणि पाऊस पण पडतोय. ट्रेन्स पण लेट आहे. 7:50 फायनली कसं तरी धक्काबुक्की करत निघालं बाहेर. कारण आज ना भरपूर लेट झालेलं होतं. रोज एवढं लेट होत नाही. माझी कलिग तिच्याबरोबर मी आता घरी जात आहे. पाऊस पण चालू आहे आणि असा गोंधळ उडाला ना. माझं असं कन्फ्युजन झालं. मी तर माझी दुसरी कलिग होती तिला म्हटलं ठाण्याला जायचं आता ठाणे येईल ना पुढे. पण तसं काही नव्हतं. ती म्हटलं आता तुला घाटकोपरला जायचं. असं थोडंसं कन्फ्युजन झालं पण पोहोचलं. आता घाटकोपरला आलं आहे. आता मे बी रस्ता आता कसा आहे काय माहिती. आता या मॅडम सांगतील तसं या मॅडम सांगतील तसं आपण जाऊया. मला असं वाटलं होतं की मे बी आहे ना संध्याकाळी अपला जायला गर्दी कमी असते पण आज भरपूरच गर्दी सापडली मला. माझा एक्सपिरियन्स आहे. माझं पहिलं ऑफिसच्या दिवशी मी नेहमी लेट होते. सकाळी पण लेट होते संध्याकाळी पण लेट होते. तर पुष्कळ प्रमाणात गर्दी आहे पण सगळीकडे. बापरे. टिटवाळ्याचे दिवस कसे होते माझे. या मॅडम आहेत माझ्यासोबत. टिटवाळ्याचे दिवस आठवलं मला. मी टिटवाळ्याला ना खूप जास्त असं ट्रॅव्हलिंग केलेलं आहे. मुंब्रा स्टेशनला उतर, मुंब्रा स्टेशनपासून एक ट्रेन पकड, त्याच्यापासून आणखी दुसरी ट्रेन पकड असं केलं आहे. त्या मनाने हा प्रवास खूपच कमी आहे. आता पुढचं बघा इकडे असं आहे. इकडनं खाली उतरतोय तर माहीत नाही ऑटोने जाऊया तर कसं पायी जाऊया. फायनली आलो बाबा. चालत आले मी. एवढ्या पावसाचं 1 किलोमीटर आहे आणि मी एवढं कधी चालले नाही पण आता चालायला लागतंय. एवढं 1 किलोमीटर डिस्टन्स आहे जवळजवळ इथून ते स्टेशन पर्यंत. सकाळ आणि संध्याकाळ मिळून 2 किलोमीटर गेली म्हणजे 1500 मीटर जवळजवळ. आता आलेली आहे इकडे लिफ्ट मध्ये उभी आहे. येस अँड हिअर
पिकअप केली? तू आत्ता आला? कुठे गेलेला होता? हो का? सापडला तुला रेनकोट? तर असा झाला आहे आजच्या दिवसाचा आपला शेवट. कारण आज पहिला प्रवास होता माझा नवीन घरातून ऑफिसला जाण्याचा. तर आज थोडंसं डिफिकल्ट गेलं, कारण माहित नव्हतं कसं रूट आहे वगैरे, कसं गाडी पकडायची, डिस्टन्स किती येणार आहे, काय येणार आहे. हा बरं, शाळेत जायचं असतं, असं सगळं होतं. असा शेवट झाला दिवसाचा. बरं, हा सुट्टी झाली आणि काही फरक नाही पडला. म्हणजे असं झालं की टिटवाळाला काय व्हायचं, मी सकाळी 7:30 वाजता, हो 7:30 वाजता निघायची आणि टिटवाळा ट्रेन पकडायची. ठाणे सीएसटी ट्रेन पकडायची. सीएसटी ट्रेन पासून ठाण्याला उतरायची. ठाण्यापासून मी चालत चालत बस स्टॉप पाशी जायची. बस स्टॉप पासून एकतर ऑफिसची बस मिळाली तर मिळायची, नाही मिळाली तर मी 3 हात नाकाला जायची. 3 हात नाकावरून ऑफिसची बस पकडायची थेट मग ऑफिस. त्या बसेस नाही मिळाल्या तर मग आमच्या हिरानंदानीच्या बसेस ज्या होत्या त्या बसेस मिळायच्या. असं सगळं होतं. आता इथे माझा रूट असा आहे की हा, आणि टिटवाळाचा संध्याकाळचा रूट असा होता की तिकडनं येताना मी ऑफिसच्या बसने मुंब्रा रेतीबंदरला यायची. रेतीबंदर पासून ऑटोनी स्टेशनला जायची, मुंब्रा स्टेशनला. मुंब्रा स्टेशन पासून दिवा स्टेशन, नाही तर डोंबिवली स्टेशन, आणि तिथून मग टिटवाळा ट्रेन, असं सगळं पकडायचं. आता म्हणजे असं वाया 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 करत जायचे. आता घाटकोपरचं असं आहे की मी इथून स्टेशनला जाते बाय वॉकिंग, आणि स्टेशनला गेल्यानंतर माझं फक्त ठाणे स्टेशनला ॲज इट इज रूट आहे. मग स्टेशनला पोहोचलं की तिथून ठाणे स्टेशनला गेलं की बाय वॉक परत बस स्टॉपला जा. बस स्टॉपला आयदर ऑफिसची बस मिळाली तर मिळते, नाही तर 3 नाकाला जाऊन ऑफिसची बस पकडायला लागते. आणि संध्याकाळचं असं आहे की ऑफिसच्या बसने ठाणे स्टेशनला या. ठाणे स्टेशन पासून बाय वॉकिंग स्टेशन पर्यंत या. बस स्टॉपला सोडते ती बस, त्याच्यानंतर बाय वॉकिंग स्टेशनला आहे. स्टेशन पासून मग घाटकोपर स्टेशन, ठाणे स्टेशन पासून मग घाटकोपर, आणि मग बाय वॉकिंग घरापर्यंत. बाय वॉकिंग, कधी कधी वॉकिंग आज पहिल्यांदा होतं तर आज मी वॉकिंगच आली, पण नंतर मे बी यांना फोन वगैरे केला तर ते येत जातील घरी मला पिकअप करायला. तर असं सगळं डिफरन्स होता माझा टिटवाळा ट्रेन आणि घाटकोपरच्या प्रवासात. फरक फक्त एवढा होता की सकाळी मी थोडंसं लेट निघते ॲज कम्पेअर टू टिटवाळा, पण संध्याकाळी तर ॲज इट इज टायमिंग होतं मला. कारण काय की मला ना ठाण्यापासून इकडे ठाणे आपलं जे माझं ऑफिस आहे, ऑफिस पासून ते ठाणे स्टेशन पर्यंत जायलाच 1 तास लागून जातो. मे बी पावसाळा आहे म्हणून का काय माहिती, पण थोडासा उशीरच लागला आज मला यायला. तर असं सगळं होतं. आणि फनी इन्सिडेंट्स तर खूप घडले, कारण सकाळी मला जायचं होतं डाऊनला आणि मी अपची ट्रेन बघत होती. मला जायचं होतं आसनगाव, कल्याण, डोंबिवली अशा रूटने, आणि मी जात होती सीएसटीच्या ट्रेनने. तर मला असं एकदम लक्षात आलं मग नंतर की असं असं आपल्याला त्याच्यामुळे लगेच प्लॅटफॉर्म चेंज केला. त्यानंतर संध्याकाळी पण एक असा इन्सिडेंट झाला की त्यानंतर प्लॅटफॉर्म जो आहे ना, तो घाटकोपर प्लॅटफॉर्मलाही कुठे काही कळत नव्हतं. जसं जसं रस्ता दिसत होता तसं तसं आपण जात होतो. त्यानंतर संध्याकाळी पण एका मुलीने मला विचारलं की कुठे जायचंय. मी तिला सांगते ठाण्याला जायचंय. मग ठाण्यावरून घाटकोपरला जायचं, मी तिला सांगते ठाण्याला जायचं. ती माझ्याकडे 2 मिनिटाची बघत राहिली. मग माझ्या लक्षात आलं, अरे म्हणतो नाही, घाटकोपरला जायचंय. माझ्या माइंडसेट असं, आपल्या माइंडसेटमध्ये मागे मागे असं काही काही चालू होतं. कारण बरेच दिवस आपण त्याच्याने प्रवास केलेला होता तिकडच्या रस्त्याने, तर ती सवय होती. आणि तिथे ग्रुप सुद्धा बनलेले होते माझ्या ट्रेनमध्ये वगैरे. इथे तसं काही ग्रुप्स वगैरे नाही आहेत. बरं आणू. तर असं सगळं झालं आज प्रवासाचं. आणि चॅलेंजेस वगैरे असेच फेस केले की मला फारसं काही माहित नव्हतं, तर मला बघून बघून जावं लागलं. रस्ता पण एवढा काही माहित नव्हता, पण मी बघत बघत गेले जसं आहे होतं तसं. आणि बस एवढंच होतं प्रवास वगैरे. आजचा प्रवास माझा कसा वाटला तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. आणि पुन्हा काही नवीन नवीन ब्लॉग्स बघायचे असतील. हा, आणखीन एक गोष्ट आहे की माझं इंस्टाग्रामला सुद्धा हे चॅनल आहे, इंस्टाग्राम आणि फेसबुकला. तर तुम्हाला जर फॉलो करायचं असेल तिथे मी शॉर्ट्स टाकते, शॉर्ट्स अपलोड करते. ज्यांना कुणाला फॉलो करायचं असेल तर इंस्टाग्रामलाही त्यांनी मला फॉलो करू शकता, सेम नेम. ओके, ठीक आहे. तर असं बोलून मी आजच्या ब्लॉगचा एंड करते इथेच, आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.
तोपर्यंत गुड नाईट. नको ना.